सुरू करायचं का? गुड मॉर्निंग एवरीवन. शैल आई स्टार्ट? ओके फाईन. फर्स्ट डे, फर्स्ट सेशनला आपण वाचलं होतं काही. तर एक छोटस रिकॅप मी तुम्हाला देतो. आपण वाचलं होतं फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग. अकाउंट्स कसे पाहिजे, रिलेव्हन्स पाहिजे, अकाउंट्स बुक्स ऑफ अकाउंट्सचा रिलायबिलिटी पाहिजे, कम्पॅरेटिबिलिटी पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाहिला होता बिझनेस एंटिटी कॉन्सेप्ट, ट्रान्झॅक्शन, ॲसेटमध्ये आपण फिक्स्ड ॲसेट, नॉन करंट ॲसेट्स, करंट ॲसेट्स, लोन्स अँड ॲडव्हान्सेस, tangible, intangible assets under construction, liability, long-term liabilities, short-term liabilities, current liabilities, sales, revenue, capital, expenditure मध्ये revenue expenditure, capital expenditure प्रश्न येणार याच्यावर एक्झाम मध्ये. प्रॉफिट, गेन, लॉस, डिस्काउंट मध्ये दोन डिस्काउंट पाहिले आपण, क्रेडिट डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. त्याच्यानंतर आपण वाउचर पाहिला, ड्रॉइंग पाहिला, गुड्स पाहिला, परचेस, स्टॉक, डेटर्स, क्रेडिटर्स. एवढं फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिलं. सेकंड चॅप्टर शॉर्ट रिकॅप देतो मी तुम्हाला. गॅप पाहिला, गॅप म्हणजे जनरली एक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. त्याच्यानंतर आपण बिझनेस एंटिटी कॉन्सेप्ट पाहिला, तिकडे परत मनी मेजरमेंट कॉन्सेप्ट, गोइंग कन्सर्न, अकाउंटिंग पिरियड, कॉस्ट कॉन्सेप्ट, ड्युअल ऍस्पेक्ट दॅट इज डेबिट क्रेडिट, ड्युअल इफेक्ट, ड्युअल साइड, रेव्हेन्यू रेकग्निशन, रिअलायझेशन कॉन्सेप्ट पाहिली, मॅचिंग कॉन्सेप्ट पाहिली, फुल डिस्क्लोजर, कन्सिस्टन्सी, कन्झर्वेटिझम, मटेरियलिटी अँड ऑब्जेक्टिव्हिटी. एवढे कॉन्सेप्ट आपण सेकंड सेशन मध्ये पाहिलं. तिसऱ्या सेशन मध्ये आपण डेबिट क्रेडिटचे काही रूल्स पाहिलेत. पर्सनल स्क्रीन दिसतं माझं? माझं स्क्रीन दिसते सगळ्यांना? चॅटवर लिहिता येईल का? स्क्रीनवर लिहितो मी पर्सनल अकाउंट्स लिजर, अकाउंट्स, पर्सनल अकाउंट्स. डेबिट कधी होणार, क्रेडिट कधी होणार? स्क्रीन प्रॉपरली दिसते ना तुम्हाला? माझा आवाज येते प्रॉपर?
एवढं आपल्या पुस्तकात लिहून घेतं का? लिहिलं सगळ्यांनी हे? आपल्या आपल्या पुस्तकात हे लिहिलं का? हे झाल्यानंतर आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे पुस्तकातला. पहिला प्रश्न आपण काल केला, सेकंड नंबर क्वेश्चन, बरोबर ना? आता थर्ड नंबर प्रश्न आपण करूया.
ओके. मी प्रश्न सुरू करू का आता? क्वेश्चन नंबर 3 तुमच्या पुस्तकात आहे. क्वेश्चन नंबर 3. सगळे आहे माझ्यासोबत? यस सर. गुड. क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 सेम काल जे प्रश्न घेतला तसंच सारखंच आहे. डिफरन्स फार काही नाही आहे त्याच्यात. आपण ते करूया. तर प्रश्नामध्ये डेट्स नाही लिहिलेले आहेत पुढे. तर ट्रान्झॅक्शन वाईज लिहिता येईल आपल्याला. एल एफ म्हणजे काय माहिती आहे का? जर्नल मध्ये असतो एल एफ. लेजर फोलिओ असतो. फोलिओचा अर्थ काय माहिती कोणाला? लेजर फोलिओ असतो. लेजर फोलिओ. पण फोलिओचा अर्थ काय आहे कोणाला माहिती आहे का? नाही, फोलिओ म्हणजे पेज नंबर असतो मामूली, किंवा नंबर असतो. ठीक आहे. लेजर कुठल्या पानावर आहे त्याचा पान नंबर लिहावा लागते. फोलिओ म्हणजे नंबर. ठीक आहे. जसा म्युच्युअल फंडचा एक फोलिओ नंबर येतो. ठीक आहे. चला सुरू करूया प्रश्न. पहिला ट्रान्झॅक्शन. बिझनेस कमेंस विथ अ कॅपिटल ऑफ 6 लाख रुपीज. चॅटवर लिहिता येईल का तुम्हाला काय आन्सर त्याचा? पहिलं ट्रान्झॅक्शन झालं.
कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट कॅपिटल अकाउंट येईल. तिकडे काही मेन्शन नाही आहे. म्हणून कॅश टू कॅपिटल 6 लाख रुपीज. ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे. त्याला पहिलं ट्रान्झॅक्शन झालं प्रॉपर. कोणाला अडचण इथपर्यंत? इथपर्यंत काय अडचण? ठीक आहे. दुसरा ट्रान्झॅक्शन लिहू आपण. दूसरा दूसरा है, बैंक में डिपॉजिट किया है, 4,50,000 डिपॉजिटेड इन बैंक अकाउंट. काय एंट्री लिहायची? सगळे सोबत आहे का माझे? माझं मला माझा तुम्हाला सगळ्यांना आग्रह आहे की हे प्रश्न तुम्ही स्वतः लिहा. कारण की मी हे प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला लेक्चर करून घेणार आहे तुमच्याकडनं. लेक्चर लेक्चर झाल्यानंतर मी तुमच्याकडनं ट्रायल बॅलन्स करून घेणार. आणि हे सिक्वेन्स फार इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्यावर बेस्ड तुमचा फायनल अकाउंट्स, तुमचा रेक्टिफिकेशन ऑफ रिटर्न्स, रेक्टिफिकेशन ऑफ एंट्रीज, ये लेसन्स पुढचे जे चॅप्टर्स आहेत त्याच्यावर बेस्ड आहेत. तर माझा परत परत आग्रह आहे की तुम्ही हे लिहून बघा. हे जे आज प्रश्न आहे, कालचा मी प्रश्न तुम्हाला लेक्चर करायला सांगितलं नाही कारण की पहिला दिवस होता. आजचा जे प्रश्न आहे ते बेसिक प्रश्नच आहे. तुम्ही जे तुमच्या पुस्तकात केलंय ते व्हॉट्सअपला टाकता येईल का? लेजर जे केले, जर्नल जो केलाय. व्हेरी गुड. व्हेरी गुड. हे लिहिताना तुमच्या पुस्तकात जेव्हा लिहिता तुम्ही डेबिट आणि क्रेडिट दोन वेगळे वेगळे कॉलम मध्ये लिहा. कारण की त्याचा आपल्याला टोटल मारावे लागते, टोटल घ्यावं लागते खाली. अ- अर्चना मॅडमने चांगलं केलंय. डेबिट आणि क्रेडिट वेगळे वेगळे कॉलम मध्ये लिहा, कारण की त्याची टोटल तुम्हाला घ्यावं लागेल नंतर.
तिसरं ट्रान्झॅक्शन प्लांट अँड मशिनरी 2,30,000 परचेस केलंय आपल्याकडे. प्लांट अँड मशिनरी आली. प्लांट अँड मशिनरी रिअल अकाउंट आहे. प्लांट अँड मशिनरी रिअल अकाउंट आहे, तर डेबिट वॉट कम्स इन. व्हेरी गुड. पुढचं ट्रान्झॅक्शन बघूया. 70,000 कॅश सेल्स. 70,000 कॅश सेल्स. मध्ये ट्रान्झॅक्शन सुटलं का माझ्याकडनं? यस सर. हा, प्लांट अँड मशिनरी नंतर हे फोर्थ ट्रान्झॅक्शन हे परचेस गुड्स आहे. ओके ओके. सर क्वेश्चन नाही दिसत आहे. क्वेश्चन दिसत नाही. आता दिसते क्वेश्चन? हो. हे प्रश्न तुम्हाला पीडीएफ दिली ना, तर त्याला प्रिंट करून तुमच्या फाईलमध्ये किंवा ठेवा तुमच्याकडे. कारण की हे स्टडी मटेरियल आहे ना तुमचा, तुम्हाला नंतरही लागेल हे. यस सर. हम्म. आणि जे आपण आता शिकतोय, समजा बिझनेस एंटिटी कॉन्सेप्ट, मनी मेजरमेंट कॉन्सेप्ट, हे सगळे कॉन्सेप्ट आपण शिकलो, तर याचे एक शॉर्ट नोट्स काहीतरी असं बनवून ठेवा तुमच्याकडे. कारण की तुम्हाला जेव्हा एक्झाम येईल तर तुम्हाला रिवाइज करावं लागेल. तर तुम्हाला एक 50-50 पाना तुम्हाला रिवाइज करता येणार नाही. तर एक लेसन, एक पेज, 2 पेज, 3 पेज मध्ये त्याची थेअरी, ऍटलिस्ट तेवढी थिअरी तुम्ही लिहून ठेवलं तर तुम्हाला एक्झाम साठी रिव्हिजन करता येईल. आणि पास तोच होणार आहे जो कमीत कमी 3 ते 5 रिव्हिजन्स ज्यांना करता आला, तोच पास होणार एक्झाम मध्ये. बाकीचे सगळे फक्त रिजेक्ट साठी बनलेले आहेत. 468 जागा आहे. 468 जागामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस जे करणार त्याच्या सिलेक्शन सुनिश्चित होणार आहे. ट्रान्झॅक्शन करू का पुढचं?
पुढचं ट्रान्झॅक्शन पेड अ चेक ऑफ रुपीज 2 lakhs to supplier account फॉर परचेस ऑफ प्लांट मशिनरी. प्लांट मशिनरी परचेस केली ती आपण 2 लाख पेंडिंग ठेवले होते, तर त्याचे पैसे आपण आता देतोय. आणि चेक देतोय आपण म्हणून बँक अकाउंट क्रेडिट होईल, बँकेमधनं पैसे जाईल. सिक्स ट्रान्झॅक्शन कॅश अकाउंट डेबिट होईल, कारण की आपल्याकडे कॅश येते आणि आपले गुड्स चाललेत. 70,000 चे गुड्स सेल केले आपण. 70,000 सेल केलं. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे विथड्रॉन बाय प्रोप्रायटर फॉर 35,000 फॉर पर्सनल यूज. पर्सनल युजिंग मधनं काही जर घेतला तर त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो, आणि ड्रॉइंग अकाउंट डेबिट. नरेशन येईल being cash withdrawn for personal use. इन्शुरन्स पे केलाय आपण. Insurance paid by check of 2,500 rupees. Insurance account debit 2500. आता चेकनी पे केलाय म्हणून टू बँक अकाउंट. अडीच हजार. पुढचं ट्रान्झॅक्शन सॅलरी आउटस्टँडिंग. सॅलरी आउटस्टँडिंग म्हणजे सॅलरीचा खर्च झालेला आहे, पण आम्ही ऍक्च्युअल पेमेंट इश्यू नाही केलं. ऍक्च्युअल पेमेंट इश्यू केलेला नाही. तर सॅलरी एक्सपेन्स ऑल डेबिट ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सॅलरी अकाउंट डेबिट येईल 5,500. आणि टू मध्ये जर कॅश पे केली असती तर टू कॅश आला असतं, पण आता
कॅश मुवमेंट झालेली नाही, आउटस्टँडिंग आहे म्हणजे पेंडिंग आहे, पैसा पे केलेला नाही. म्हणून इथे आपण एक लायबिलिटी प्रिपेअर करणार आहे. लायबिलिटी एक तर प्रोव्हिजन टू सॅलरी असा एक जीएल येईल, नाहीतर आउटस्टँडिंग सॅलरी असा एक जीएल येईल. बिंग सॅलरी आउटस्टँडिंग 5,500 5,500. फर्निचर परचेस, फर्निचर जे आहे आपला फिक्स्ड असेट असतो आणि रिअल असतो. रिअल अकाउंटला डेबिट व्हॉट कम्स इन, फर्निचर अकाउंट डेबिट 30,000 टू कॅश अकाउंट. being purchased for cash. 30,000 झाला इथपर्यंत सगळ्यांचा. इथपर्यंत काही अडचण? ज्यांनी ज्यांनी हे प्रश्न केलाय, तुमचा प्रश्नचा उत्तर व्हॉट्सअपवर टाका. लिहिणं महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला लिहिण्यासाठी सांगतोय मी. पुढचे जे चॅप्टर्स आहेत ते तुम्हाला लक्षात येणार नाही जर तुम्ही इकडे लिहिलं नाही तर. आपल्यामध्ये असं कोणी आहे का ज्यांना प्रश्न पडतो की सर मला तर ऑलरेडी जे समजते, डेबिट क्रेडिट मला चांगल्यापैकी येते, मी परत लिहू का? असा प्रश्न पडते का कोणाला? मी कशाला लिहायचा, असा प्रश्न पडतो का कोणाला? की सर मला हे जमू लागलं, तुम्ही जे सांगतायत मला लक्षात येते आणि डेबिट क्रेडिटचे रूल मला लक्षात येते आणि मला जर्नल, मला माहिती आहे जर्नल कसं लिहावं लागते, तरीही लिहू का? असे कसे प्रश्न आहे का तुमच्याकडे? बी व्हेरी फ्रँक हा. असेल तर मला पण येते कधी कधी प्रश्न येतं, आपल्याला येते कशाला सर सांगतात आपल्याला, असा प्रश्न येतो मला पण कधी कधी. ठीक आहे. ठीक आहे, आपण आता जर्नल आपण शिकलोय. 2 प्रश्न केले आपण, काल एक प्रश्न केला आणि आज एक प्रश्न केला. तर जर्नल आता तुम्हाला लक्षात येते का?
प्रॉपर. जर्नलची अजून प्रॅक्टिस तुम्हाला करायची इच्छा आहे का? हम्म. ठीक आहे. तुमच्याकडे नोट्स आहे माझे. 88 पेज नंबरवर या. 88. 88 पेज नंबर. प्रश्न दिसतोय माझ्या स्क्रीनवर. अनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन मध्ये पहिला प्रश्न बघा. हर्षा स्टार्टेड विथ बिझनेस विथ कॅश 2 लाख रुपीज. परचेस गुड्स फ्रॉम नमन फॉर कॅश ₹40,000. सोल्ड गुड्स टू भानू कॉस्टिंग ₹10,000. आणि ब्रॉड फर्निचर ऑन क्रेडिट. एवढा एक जर्नल प्रिपेअर करून पटकन टाकता येईल का? आपल्याकडे 6 मिनिट आहे फक्त. एवढा जर्नल करून तुम्ही मला व्हॉट्सअपवर टाकता येईल का तुम्हाला? सगळी पार्टी झाल्यानंतर एक स्मॉलचा काय महत्व असतो, एक पुरुषांना चांगल्यापैकी माहित असेल. तर एक स्मॉल क्वेश्चन आहे, छोटासा क्वेश्चन आहे, 4च ट्रान्झॅक्शन आहेत. प्रश्न तुमच्याकडे आहे. क्वेश्चन पेज नंबर 88. बेसिक क्वेश्चन आहे, 4च ट्रान्झॅक्शन आहे. बिझनेस स्टार्टेड विथ कॅश. गुड्स परचेस केले, गुड्स सेल केले आणि फर्निचर परचेस केला ऑन क्रेडिट. पटकन प्रश्न करून मला व्हॉट्सअपवर टाकता येईल का? 4च ट्रान्झॅक्शन आहेत. चार ट्रान्झॅक्शन होते. बिझनेस स्टार्टेड विथ कॅश, एक परचेसचं ट्रान्झॅक्शन, एक सेलचं ट्रान्झॅक्शन आणि एक फर्निचर परचेसचं ट्रान्झॅक्शन. 4च ट्रान्झॅक्शन आहे. जर्नल करून व्हॉट्सअपला पटकन टाकायचे.
तर एकदा झाली ऊस मारा झाले. सांगू का उत्तर नाही तर प्रश्न एक एक एंट्री सांगू का? जनरल एंट्री सांगू का? सांगण्याची गरज पडेल का? तिसरा ट्रान्झॅक्शन सोल्ड गुड्स टू भानू, तिथे 12,000ची एंट्री येईल. 10,000ची एंट्री नाही येणार, 12,000ची एंट्री येईल. दोन लोकांचे आलेत व्हॉट्सअपवर, बाकीचे आय एम वेटिंग फॉर यू. सेकंड ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस टू कॅश येईल, कारण की सेकंड ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस टू कॅश येईल. प्रश्न काय म्हणतो? परचेस्ड गुड्स फ्रॉम नमन फॉर कॅश लिहिलेलं आहे. प्रॉपर कॅश वर्ड आलाय म्हणजे कॅश आपल्याकडनं गेली असेल तर परचेस अकाउंट डेबिट टू कॅश येईल. थर्ड ट्रान्झॅक्शन मध्ये पार्टीचं नाव दिलेलं आहे भानू आणि कॅशचा काही उल्लेख नाही, म्हणजे क्रेडिट आहे. म्हणजे तिसरा जे ट्रान्झॅक्शन आहे तर भानू टू सेल्स होईल 12,000 रुपीज. तर ज्यांचं ज्यांचं थोडासा इकडे तिकडे झालंय ते थोडस करेक्ट करून घ्या.
ठीक आहे, आजचा मी होमवर्क देऊ का? आजचा होमवर्क देऊ. क्वेश्चन नंबर सेकंड and third on page number 88 and 89. Question number 2 and 3 on page 88 and 89 is your homework. पण व्हॉट्सअपवर मला काही जणांचे आता आलंय नाही आन्सर्स. 2 लोकांनी पोस्ट केलंय. बाकी कॅन्डिडेट्सला विनंती आहे की हे प्रश्न टाका जरा. तुमचे जे पहिला प्रश्न जे तुम्ही केलाय त्याचा मला व्हॉट्सअप टाका. काही लोकांना पळायची घाई असेल आता ऑफिसची तयारी. वाचता वाचता मध्येच झोप लागली असेल कोणाला. काही वर्षापूर्वी एक मोबाईलची ऍड आली होती, मोबाईल फोनची. तर त्या मोबाईल फोनमध्ये अगदी म्हणजे असं थोडंसं ते आतमध्ये त्याचे इक्विपमेंट्स निघतात त्याच्यातून. तर असं दाखवलं ते त्यांनी की त्या फोन मधनं तुम्ही स्वतः शेव पण करू शकता. तर मल्टीपर्पज फोन होता तो. त्याची ऍड जर परत मिळाली तर तुम्हाला मी शेअर करेन. तर असे फोन पाहिजे आपल्याला, जेणेकरून जे जे झोपलेले आहेत त्यांच्यावर पाणी टाकायला इथून एक कमांड दिली की लगेच तुमच्यावर पाणी पडला पाहिजे. Cash contribute to capital account 2 lakhs, purchase to cash 40,000, Bhanu to sales 12,000, furniture to creditors 7,000. Very good. बाकीच्या लोकांना झोप येते का? हे बघा, आपण आपला एक कम्फर्ट झोन असतो. एक कम्फर्ट झोन असा आहे की आपण रोज उठतो एका ठराविक वेळेवर आणि मग आपण तयारी करतो, ऑफिसला जातो, आपल्या फॅमिलीला बघतो. तर हे आपलं कम्फर्ट झोन तयार होऊन जाते. तर कम्फर्ट झोन मध्ये काही मोठे रिझल्ट येत नाही कधी. एखादा कम्फर्ट झोन मध्ये मोठे रिझल्ट येत नाही. तर तुम्ही 6 वाजता उठताय एक क्लास करण्यासाठी आणि 7, सव्वा 7, 7:30 जे काही आपला टाइम आहे तेव्हापर्यंत बसता माझ्यासोबत. तर हे तुम्ही तुमच्या स्वतःला तुमच्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर काढलंय तुम्हाला स्वतःला. कारण की तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला काहीतरी घडवायचं आहे आणि एक चांगली नोकरी मिळवायची आहे. तर मंजिलें मिल ही जाएगी भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से
निकले ही नहीं। तो आप सब निकल चुके हो। अब निकलने के बाद में बस झोपना नहीं है बीच में। और झोपना नहीं है मतलब क्या है, उसका प्रमाण मुझे देते रहना है ना। आपको मैंने प्रश्न दिया, वो प्रश्न अगर आप व्हाट्सएप पे डालेंगे तो मेरे को अच्छा लगेगा। ते शेअर परत भेटला नाही मला, काय ते शेअर होता ते, जिंदा रहने का तो सबूत दीजिए जनाब, यूं ही सांसें लेना कोई सबूत तो नहीं, असं काहीतरी होतं ते। कॅश टू कॅपिटल, अरे भैया एवढा शॉर्टकट लिहिलं तर कसं होईल रे राजा। जर्नलचे पूर्ण पैमाने बदल दिए साहब ने हमारे, परचेस कॅश टू नमन। तर इथपर्यंत ऑल फाईन। कोणाला काही अडचण, कोणाला काही प्रॉब्लेम, कोणाला काही डाऊट, फार स्लो होते हैं क्या फार फास्ट होते हैं, मला थोडंसं शेअर केलं तर मला रिडिझाईन करता येईल माझं स्ट्रॅटर्जी। माझं पूर्ण सेशन तुमच्या रेस्पॉन्सवर डिपेंडेंट आहे। कारण की हे असं काही स्टोरी नाही की मी तुम्हाला सांगणार तुम्ही ऐकणार, नाही ऐकलं तर परत तुम्ही रिपीट करणार कुठेतरी, असं नाही आहे ते। हे सगळं प्रॅक्टिसवर डिपेंडेंट आहे, तर तुमची स्वतःची प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे। तर तुम्ही प्रॅक्टिस केलं की नाही केलं ते मला माहित व्हावा, तर त्याचा एकच रूट आहे किंवा एकच ऑप्शन आहे किंवा एकच अल्टरनेटिव्ह आहे की तुम्ही चॅटवर किंवा मला ओरली किंवा कसंही एक रिप्लाय दिलं तर मला ते लक्षात येईल। जर आपण ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स किंवा इकॉनॉमिक्स जर वाचला असतो किंवा शिकलो असतो तर तिथे फक्त वन साइडेड कम्युनिकेशन आहे की मी बोलत राहिलो आणि 1 तास बोललो, मग नंतर तुम्ही घरी गेले, तर ते एक वेगळे पॅरामीटर्स आहेत। इट इज ऑल टुगेदर अ डिफरंट वर्ल्ड। हा दॅट्स इट। आय 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 अंडरस्टँड, आय अंडरस्टँड की एक म्हणजे काही लोक मोबाईलवर वर पाहत असाल तर एक स्क्रीन छोटी असते, मग ते नॅव्हिगेट करायला, मग चॅटवर जायला आणि तिथे टाईप करायला थोडंसं अडचण होते, मला मान्य आहे, मला समजते। पण माझा रिक्वेस्ट एवढाच राहील की तुमचा चॅटवर किंवा ओरली थोडासा मला रिप्लाय देत गेले तुम्ही, तर मला एकदम कॉन्फिडन्स येईल की हा, की सगळे माझ्या सोबत आहे, बरोबर चाललंय। आणि जर समजा मला कुठे थांबवायची गरज पडली तर मला लक्षात आलं पाहिजे की हा, आता थोडासा वेळ द्यायची गरज आहे, असं। लिहिण्यामध्ये तो थोडासा वेळ जाणारच आहे, ते नो डाऊट अबाउट इट, ते अंडरस्टँड करू शकतो मी। शक्यतो आय रिक्वेस्ट एव्हरीवन टू बी ऑन लॅपटॉप और कम्प्युटर सो दॅट यू कॅन नॅव्हिगेट प्रॉपरली, है ना, इझिली तुम्हाला कम्युनिकेट करता येईल माझ्या सोबत। तुमचं कम्युनिकेशन का बरं इम्पॉर्टंट आहे तुम्हाला लक्षात आलं ना। इट इज नॉट अन वन साइडेड कम्युनिकेशन की मी बोललो आणि तुम्ही म्हणजे ऐकलं आणि तुम्हाला सगळं समजलंय, असं नाही विषय। शेवटी प्रॅक्टिसचा विषय। तर 2 क्वेश्चन मी होमवर्कसाठी दिलेत। शॅल आय कॉल इट अ डे?
तर एक लाईट डे होता आज, जास्त आपण नाही केलं, 2 प्रश्न केले आपण समजा, आणि डेबिट क्रेडिटचे रूल रिवाइज केले, मागचे 2 सेशन्स रिवाइज केले थोडेसे, आणि अभी भी जो सो रहे हैं उनके लिए खास, अभी भी जाग जाओ, क्योंकि इसके बाद चालू होएगा लेजर, इसके बाद चालू होएगा ट्रायल बैलेंस, इसके बाद चालू होएगा रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स। यहाँ पे अगर थोड़ा सा हलगर्जी किया, मैं कर लूंगा, मैं शाम में देख लूंगा, मैं शाम में फोड़ डालूंगा, हाँ, मैं तो होशियारी छे, मैं को सब आ जाता है, मैं एक बार बैठूंगा तो मैं सब कुछ कर सकता हूँ, ऐसे जो ज्यांना ज्यांना वाटते त्यांना त्यांना मला दंडवत प्रणाम। जेवी एग्जाम एग्जाम में जेवी नहीं आएगा सर, एग्जाम में जेवी बिल्कुल भी नहीं आएगा, बट ये जेवी की जो अंडरस्टैंडिंग है आपकी, ये जेवी की जो अंडरस्टैंडिंग है वो आपको काम आएगा रेक्टिफिकेशन में, और रेक्टिफिकेशन आएगा आपको। ये लेजर, ये जर्नल का आपको, ये जर्नल का लेजर पोस्टिंग मालूम चाहिए, उस लेजर का बैलेंस क्या आएगा ये इमेजिनेशन से करना है। एग्जाम में आपको लेजर नहीं बनाना है और जर्नल भी नहीं बनाना है, और वहां पे आपको बैलेंस पता लगाना है। 4 ट्रांजेक्शन दे देंगे और आपको बोलेंगे कि भाई इसका बैलेंस क्या रहेगा, तो वो बैलेंस लिखना है वहां। तो वहां अगर बनाते बैठेंगे तो 48 सेकंड में 1 मार्क का आंसर करना है आपको, 48 सेकंड्स में, 48 सेकंड मध्ये एक 48 सेकंदामध्ये तुम्हाला एक प्रश्न सॉल्व्ह करायचा, 1 मार्कचा। अलग लक्षात तुम्हाला? तर 48 × 48 प्लस 48 इज अराउंड 96 मध्ये 2 मार्काचा तुम्हाला तुमचा प्रश्न सॉल्व्ह व्हायला पाहिजे। तर आता 8 सेकंड जर आपण बाजूला काढले फॉर रिव्हिजन किंवा फॉर रिव्हिजिट, तर एक 40 सेकंड, 35 to 40 सेकंड तुम्हाला भेटणार आहे 1 मार्क कव्हर करायला। तर 1 मार्क कव्हर करायला 40 सेकंड आहे। आता जे आपण करतोय, बघा बघा, मी काय केलंय, 6:54 ला तुम्हाला एक प्रश्न दिलाय, 4 प्रश्न होते फक्त, 4 प्रश्न। आता लिहिता लिहिता आपल्याला 5 मिनिटं गेले, तर लिहायला वेळ लागणार आहे मला माहिती आहे, पण जेवढा जास्त लिहिणार तेवढा तुम्हाला विचार, सोच के काम करना है ना, विचार करून त्याचा आन्सर घेऊन येणे किंवा विचार करून त्याचा आन्सर मनामध्ये तयार करणे, याला वेळ लागणार, म्हणून आपली प्रॅक्टिस आहे। एक्झाम पॅटर्न आणि ते काही अजून मी सांगणार आहे एक्झाम पॅटर्न मध्ये कसे प्रश्न येणार, काही एमसीक्यूज ही घेणार आहे आपण। एकदा तुमची बेसिक अंडरस्टँडिंग क्लिअर झाली की हा लेजर असा मूव्ह होतो, जर्नल असा मूव्ह होतो, जर्नल मध्ये एवढे एवढे पुस्तक असतात, तुम्हाला हे लक्षात आलं ना, मग आपण एमसीक्यूज वर आपल्याला जाता येते। ओके, तर थोडासा वेट करा, एक नाही नाही काही इश्यू नाही. हा, आपला फाउंडेशन तयार झाला ना, हा तर फाउंडेशन तयार झाल्यानंतर आपण कितीही उंच भरारी घेऊ शकतो। हा, बरोबर आहे. सध्या आपलं फाउंडेशन तयार होते, आता आपण आहोत बीकॉम ग्रॅज्युएट आहोत, जे काही असो, पण आपल्याला हे बेसिक्स क्लिअर नाहीत आपले, किंवा आपण वाचलेलं आहे, बरेच वर्ष झाले त्याला, है ना, आहे की नाही? हा सर, तर टाइम झालाय आता, टाइम सोबत त्या मागच्या गोष्टी विसरून गेलोय आता, नवीन हा, एक्झॅक्टली। तर काही गोष्टी ना आता पटकन लक्षात येत नाही की हा असं असन का, तसं असन का, थोडा डाऊट येतो मनात, थोडासा एक शंका येते की मी केलेलं बरं केलंय का, बरोबर केलंय हा का, थोडं चुकतोय का। तर याला फेज आउट होण्यासाठी दोन दोन 3 आणि सेशन लागतात, थोडंफार कन्फ्युजन पण असतं सर, एक्झॅक्टली। कदाचित. तर हे कन्फ्युजन वीड आउट करण्यासाठी एकच ऑप्शन आहे की ते प्रॅक्टिस आहे, आणि प्रॅक्टिस असं नाही होणार आहे की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लेक्चर घेतलं आणि तुम्हाला पूर्णच लक्षात आलं, असं नाही होणार, कारण नाही, की बरोबर. त्याला ब्रेक लागतो। जसं आपण हा. असं नाही करू शकत की 24 तास आपण धावलो, असं नाही होणार आहे। आपल्याला एक समजा 100 किलोमीटर धावण्याची प्रॅक्टिस करायची, तर मग वर्षभर करावं लागते, की आज मी 2 किलोमीटर धावलो, उद्या थोडा 2 किलोमीटर, परवा 5 किलोमीटर, है ना, करत करत मी 100 येस. किलोमीटर धावणार आहे ना। हम्म. तर याच्यासाठी आपण फाउंडेशन तयार करत आहोत, आणि तुमची प्रॅक्टिस, होमवर्क आणि तुमचं लिहिणं हे फार महत्वाचं आहे। हे तुम्ही एकदम गाठ बांधून घ्या। आणि माझा मॅन्युअल लेक्चर जे चालू आहे, तिकडे तुम्हाला सांगतो माझा एक्सपिरियन्स आहे, ज्या लोकांनी जर्नल, लेजर आणि प्रॉपर बुक्स, परचेस बुक, सेल बुक्स याच्यावर काम नाही केलंय किंवा त्यांनी होमवर्क नाही केलंय, त्यांना बीआरएस म्हणा किंवा रेक्टिफिकेशन म्हणा, फार अवघड गेलंय त्यांना। तर
आणि तेव्हा असं वाटतं की म्हणजे पहिला फोन जातो ना, आलं का लक्षात? ओके, म्हणजे ऑफलाईन लेक्चर तुमचं ऍडव्हान्स मध्ये प्रोसेस झालेलं हो, ते त्यांचं तर डेप्रिशिएशन चालू आहे सध्या. आहे. तर ओके. आता विषय कसा आहे, की तुम्हाला कसं सांगावं लागेल आता, की म्हणजे आपण जसं कंपाऊंडिंगचा इफेक्ट असतो ना, कंपाऊंडिंगचा. हम्म. तर आजचा एक प्रश्न नाही केला, तर आज एकच प्रश्न असतो ते. तर ते उद्या एक दिवस ऍड झाला, तर 3 प्रश्न होऊन जाते ते. हा, चौथ्या दिवशी ते 5 प्रश्न होऊन जाईल. आलं का लक्षात? बरोबर आणि बरोबर. बाय 6th और 7th डे तुम्ही स्वतःला तुम्ही कन्व्हिन्स करणार, की मी ना संडेला बसून सगळंच कंप्लीट करणार एकदम. म्हणजे मी एकदम स्वच्छ, मी एकदम प्रामाणिक, मी एकदम देवाच्या पलीकडे. तो संडे कधी येत नाही. बरोबर. आणि काही ना त्याच काही तर संडेला तुम्हाला प्रॉब्लेम काहीतरी येतात. असं काम निघणार, की तुम्ही म्हणणार की नाही यार, मी पुढच्या संडेला ना फोडूनच टाकेन. तसं नाही होणार आहे ते. हम्म? तसं येस. होणार नाहीत, बरं का? तर हम्म. काही लोकांना असं रिक्वेस्ट आहेत काही लोकांची, की 88 पानावर जे प्रश्न आहे त्याचा आन्सर द्या. मी तुम्हाला आन्सर देऊन टाकतो. मी बनवून तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकून देतो. ज्यांना ज्यांना आन्सरची गरज आहे तर मला DM करा, व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला आन्सर बनवून देतो वाटले सर. पण माझी एक फर्स्ट फर्स्ट याचं 80 फर्स्ट याचं सॉरी, सेकंड सेकंड जे होमवर्क दिलेलं आहे हा, त्याचं ना. होमवर्क दिलेला आहे, त्याचा आन्सर कोणीतरी मागतंय मला. तर तुम्ही प्रयत्न करा. मी संध्याकाळपर्यंत तुम्हाला आन्सर टाकून देईन, काही प्रॉब्लेम नाही. हं? हा, ठीक चालेल. ठीक आहे ना? तुम्ही प्रॅक्टिस करा. माझं एकच म्हणणं आहे, की तुमची प्रॅक्टिस असली पाहिजे आणि रोजच्या रोज करा. माझा एक्सपिरियन्स आहे, तुम्ही जर प्रॅक्टिस करत नसाल तर फार रिपेंड करणार तुम्ही पुढे. तुम्हाला पुढचे चॅप्टर्स नाही समजणार. हं? हम्म. तर बरोबर. एवढीच रिक्वेस्ट आहे. आणि प्रॅक्टिस केली तर मग संध्याकाळी व्हॉट्सअपवर टाकून द्यायचं, सर माझं झालेलं आहे, माझं झालेलं आहे. आपण जे एवढी मेहनत करतोय, कम्फर्ट झोन मधनं निघतोय बाहेर, तर त्याचा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे, आहे की नाही? येस सर. येस. आणि 100% निघलं पाहिजे. हा, तर तुम्ही तो स्वतःचा 100% द्या. नक्की तुमचा रिझल्ट तुमच्या तुम्हारे कदमों पे रहेगा तुम्हारा रिझल्ट. ठीक है? तो शैल आई कॉल इट अ डे? इट इज ऑलमोस्ट 20 मिनट्स अबव. मेरे पास मैनुअल लेक्चर के येस सर. बच्चे आ येस. गए हैं. येस सर. I'll have to start the new lecture. Hmm? And do let me know about the progress in the evening. I can share the answers with you anytime. येस. येस. Thank you. Good day.